आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑक्सिडेशन रिएक्शन। आता ऑक्सिडेशन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन। आता त्यामध्ये आपण बघणार आहोत डेकिन ऑक्सिडेशन रिएक्शन। आता नक्की या रिएक्शन मध्ये काय होतं, या रिएक्शनची डेफिनेशन काय किंवा ते रिएक्शन एक्झॅक्ट कशी होते, त्याचं मेकॅनिझम काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता डेकिन ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे नक्की काय होतं तर अरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन आर कन्वर्टेड इनटू द फिनॉल अँड अ क्विनोन by using the alkali hydrogen peroxide is called as a Deckin oxidation reaction। याची कंडिशन म्हणजे काय तर जो अरोमॅटिक कंपाउंड आहे, जो अल्डिहाइड किंवा जो कीटोन आपण याच्यामध्ये ऑक्सिडाइज करणार आहोत, तर त्याच्यामध्ये ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट असला पाहिजे। तर आता आपण जी रिएक्शन बघूया आणि त्याचं मेकॅनिझम म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय होतं त्याच्यात ते बघूया। CHO आपण इथे अल्डिहाइड घेतलाय आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे। हायड्रोजन पेरोक्साइड इन NaOH and hydrolysis is gives ह्याला आपण कॅटेजॉल असं म्हणतो किंवा याचं कॉमन नेम आहे तर 1,2-डायहायड्रोक्सिल बेन्झीन। आता आपण मेकॅनिझम बघूया नक्की याच्यामध्ये काय होतंय ते। तर स्टेप 1 मध्ये काय होतं तर ते आपलं हायड्रोजन पेरोक्साइड आणि जो NaOH आहे त्याच्यामध्ये आधी रिएक्शन होते आणि त्याच्यामधून आपला जो ऍक्टिव्ह स्पेसिस आहे किंवा जो आनायन आहे तो फॉर्म होतो। आता बघूया तर H2O2 प्लस NaOH इट गिव्स। आता याच्यामध्ये रिमूव्ह काय होणार आहे तर H2O मॉलिक्यूल याच्यामध्ये रिमूव्ह होणार आहे। म्हणजे राहिलं काय आपल्याकडे तर आपल्याकडे 2O आहे आणि 1 हायड्रोजन आहे। मग आता ते लिहिणार कसं तर हायड्रोजन ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह चार्ज आणि आपला सोडियम इथे आहे तसंच, म्हणजे आपल्याला इथे सॉल्ट तयार करायला मिळतोय। आता हा जो आनायन आहे जो HOO हा जो आपला कंपाउंड आहे त्याची रिएक्शन आपण आपल्या अल्डिहाइड सोबत करणार आहोत। तर आता स्टेप 2 मध्ये C डबल बॉन्ड OH इथे OH आहे तसाच, ह्याची रिएक्शन आपल्याला हा जो आपला कंपाउंड तयार झालाय त्याच्याशी करायचं म्हणजे सॉल्ट आहे त्याच्यासोबत। आता हा जो ऑक्सिजनवर जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याचा अटॅक होणार इथे कार्बनवर, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी वाढली त्याच्यामुळे कार्बन आणि जो ऑक्सिजन मधला जो डबल बॉन्ड आहे तो इथे ऑक्सिजनवर शिफ्ट होणार। म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालेलं भेटतंय तर आपली बेन्झीन आहे तसाच, इथे OH त्याला अटॅच आहे तसाच, आपल्याला इथे तयार झालेलं मिळतंय ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह चार्ज। हा इथला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आहे तसाच आणि फक्त ऍडिशन झाले आपली ऑक्सिजन अँड हायड्रोजनची। आता हा आपला कंपाउंड तयार झाला। आता याच्यामध्ये काय होणार आहे तर हा जो ऑक्सिजन वरती जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इथे ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये येईल, म्हणजे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि म्हणजे कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती वाढली आहे। हा जो रिंग मधला आणि जो कार्बन मधला जो बॉन्ड आहे तो या ऑक्सिजन वरती आहे। आता हा जो ऑक्सिजन म्हणजे याच्यामध्ये 2 ऑक्सिजन्स आहेत। आता 1 ऑक्सिजन याच्यामधला पॉझिटिव्ह आणि 1 इज अ निगेटिव्ह असणार आहे। आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठला ते बघूया। आता इथे हायड्रोजन आपल्याला इथे अटॅच झालेलं मिळतं, म्हणजे हायड्रोजन काय ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे। इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऑलवेज अटॅच टू द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, म्हणजे इकडचा जो ऑक्सिजन आहे तो झाला निगेटिव्ह। मग आता निगेटिव्ह ऑक्सिजन ऑलवेज बाइंड टू द पॉझिटिव्ह एलिमेंट, सो हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन असणार आहे पॉझिटिव्ह। मग हा जो इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे तो इकडे जाणार पॉझिटिव्ह ऑक्सिजन कडे। म्हणजे आता आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळतंय तर हा OH आहे तसाच। आता इथे हा जो बेन्झीन रिंगला ऑक्सिजन बाइंड झालाय, म्हणजे हा इथे आला ऑक्सिजन। आता हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ह्या ऑक्सिजन सोबत शिफ्ट झाला, म्हणजे हा जो OH आहे हा OH याच्यामधून रिमूव्ह झाला। आता आपल्या इथे तयार काय झालंय तर O म्हणजे याच्यामध्ये बॉन्ड तयार झालाय। त्याच्यानंतर आपल्याला इथे कार्बन वरती आहे डबल बॉन्ड आणि इथे हायड्रोजन आहे तसाच। हा कंपाउंड आपल्याला इथे तयार झालेला मिळतो। आता ह्याच्यासोबत आता ह्याचा आपण
ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजन सोबत इथे हायड्रोजन बाइंड होईल आणि ह्याच्यासोबत आपल्याला OH बाइंड होईल. म्हणजे हा जो ऑक्सिजन आणि जो कार्बन मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होईल.